नमस्कार मंडळी, बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा तुमचं मूड अँड फूड मराठीमध्ये खूप सारं स्वागत आहे. तर आज आपण इंडस व्हॅलीकडून आलेलं पार्सल ओपन करतोय. तसं हे बापलेकांनी आधीच ओपन करून ठेवलं होतं. आपण फक्त आता फॉर्मॅलिटी करायची आहे. काय काय आलं आहे, कसं कसं आहे ते फक्त बघायचं आहे. तर 3 भांडी आलेली आहेत. एक फ्राय पॅन आहे, एक पातेलं आहे आणि एक बिर्याणी पॉट आहे. आमच्या पिल्लूनं सगळे मॅन्युअल आणि पॅम्पलेट आले होते. त्याचं विमान करून उडवलं, काहींचं नाव करून पाण्यामध्ये सोडलं, असं केलेलं आहे. एक चमचासुद्धा आला होता, लाकडी चमचा याच्यासोबत. तो सुद्धा सापडत नाही आहे. सापडला की दाखवेनच म्हणा तुम्हाला. तर चला भांडी दाखवते तुम्हाला. पहिल्यांदा तर हे पातेलं आहे, जे आपण डाळ, भात, आमटी वगैरे बनवण्यासाठी वापरू शकतो. बघू शकता मस्त असं जाडजूड पातेलं आहे आणि त्याला हँडलला नाही का डिझाईन आहे ग्रीन कलरची, त्यामुळे ते खूप छान दिसतंय. ही भांडी मी मीडियम साईजची मागवलेली आहे. तुम्ही जर जॉईंट फॅमिली वगैरे एकत्र राहत असाल तर तुम्ही मोठी साईजसुद्धा ऑर्डर करू शकता आणि जर माणसं कमी असतील तर स्मॉल साईजसुद्धा आहे. तर साईजच्या अकॉर्डिंग तुम्ही हे ऑर्डर करू शकता. मस्त आहे जाडजूड आणि 3 लेयर स्टेनलेस स्टील आहे आणि मी पुन्हा एकदा सांगते, मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की इंडस व्हॅलीची भांडी महाग असली तरीसुद्धा क्वालिटी एक नंबर आहे आणि बऱ्याच लोकांनी माझे व्हिडिओ बघून घेतलेली आहेत भांडी. त्यांना माहिती असेल की खरंच खूप छान भांडी आहेत. तर हे बिर्याणी पॉट न्यू लॉन्च झालेलं आहे. ही मीडियम साईज आहे. याच्यापेक्षा अजून एक मोठी साईज आहे. आता आमच्या तिघांसाठी तरी काही एवढी मोठी लागणार नाही. तरीसुद्धा नेक्स्ट कोलॅबरेशनला बघू. मी ते सुद्धा ऑर्डर करेन, कारण पाहुणे वगैरे आले तर आपल्याला मोठी भांडी लागतात, त्यावेळेला ते होईल. तर बघू शकता मस्त असं क्यूट भांडं आहे हे बिर्याणीचं. क्यूट भांड्यावरती क्यूट असं काचेचं झाकणसुद्धा आहे. नंतर मी हा फ्राय पॅन मागवलेला आहे. मागच्या वेळेसुद्धा मी फ्राय पॅन मागवला होता, पण त्याच्यावरती झाकण नव्हतं आणि मला झाकण प्रचंड आवडतं. भांडं आणि त्याच्यासोबतचं झाकण असं मला सेट पाहिजे असतो. तर आता हे झाकण यासुद्धा तव्याला होईल आणि मागच्या वेळेचा जो तवा आला होता त्यालासुद्धा होईल. म्हणजे एका झाकणात 2 तवे. कारण या तव्यावरती नाही का कढईचं झाकण बसत नाही आहे आणि दुसरी माझ्याकडे 2-3 आहेत झाकणं, तीसुद्धा बसवून बघितली, पण ते सुद्धा बसत नाही आहे. म्हणून मी पुन्हा एकदा झाकणासहित हा पॅन ऑर्डर केलेला आहे. आणि यूट्यूब चॅनल असल्यामुळं नवीन आणि चांगल्या भांड्यांची गरज असते. त्याच्यामुळं म्हटलं असू दे, एखादा दुसरा पॅन पडून असला तरी चालतंय. तर बघू शकता मस्त असा पॅन आहे आणि तुम्हाला आता जवळून भांडी दाखवते. हे बघा आपलं पातेलं आहे. मस्त पातेलं आहे आणि त्याच्यावरती झाकणसुद्धा छान आहे स्टीलचं एकदम. त्यालासुद्धा हँडल आहे, पातेल्यालासुद्धा हँडल आहे. मस्तच भांडी आहेत. आपले व्हिडिओ बघून बऱ्याच लोकांनी घेतलेली आहेत. त्यांना विचारा वाटल्यास अनुभव की कशी आहेत भांडी. मी पुन्हा एकदा सांगते, इंडस व्हॅलीची भांडी महाग असली तरी क्वालिटी एक नंबर आहे आणि 3 लेयर स्टेनलेस स्टीलची भांडी आहेत. टॉक्सिन फ्री आहेत. याच्यामध्ये बनवलेलं जेवणसुद्धा पौष्टिक असतं आणि आजकाल माहितीच आहे की पौष्टिक खाणं किती महत्त्वाचं आहे. कुठल्याही प्रकारचं चकाकी येण्यासाठी केमिकल वगैरे वापरलेलं नाही आहे आणि ही भांडी आपण गॅस, स्टोव्ह, इंडक्शन, चूल याच्यावर सुद्धा वापरू शकतो. आणि आता जवळजवळ ॲल्युमिनियमच्या भांड्यांना मी राजीनामाच दिलेला आहे. तसाच तुम्ही सुद्धा हळूहळू देऊन टाका. स्टीलची भांडी स्वयंपाकघरात वापरा आणि आपल्या परिवाराला मस्त हेल्दी खायला घाला. आणि हो, हे सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर ही भांडी आवडली असतील तर मी डिस्क्रिप्शनमध्ये सर्व लिंक दिलेले आहेत. तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता. याच्या व्यतिरिक्त अजून भांडी आवडली असतील तर तीसुद्धा तुम्ही ऑर्डर करू शकता. फक्त ऑर्डर करताना रेश्मा 12 हा कोड लावायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला 12% डिस्काउंट मिळेल. मी तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देते की इंडस व्हॅलीची भांडी महाग असली तरी त्याची क्वालिटी उत्तम आहे आणि लाँग लाईफ टिकणारी आहेत. तर तुम्हीसुद्धा नक्की ऑर्डर करा. आता नवीन भांडी आणलीत म्हटल्यावर काहीतरी केलं पाहिजे नाही का. बिर्याणी नाही मी यावेळेला बनवलेली, शेवयाची खीर बनवलेली आहे. पण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बिर्याणीसुद्धा बनवून दाखवेल. तर बघू शकता हा तवा एकदम भारी आहे आणि त्याचे स्क्रू वगैरे एकदम टाईट आहेत. चला मग वेळ न घालवता आता शेवयाची खीर बनवूया. तर माझ्याकडे ह्या छोट्यावाल्या व्हाईट शेवया, वाटी शेवया आहेत. त्या मी तव्यामध्ये घालून छान भाजून घेतल्या. बिना तुपाच्याच भाजून घेतल्या. तुम्ही वाटल्यास थोडंसं तूप किंवा तेल घातलं तरीसुद्धा चालतंय. या पॅनसोबत क्यूट असा एक लाकडाचा चमचासुद्धा आला होता, पण तो आमच्या पिल्लूने खेळायला घेतला होता. तो कुठं टाकला काय माहिती, घावरलाच नाही मला. मी बऱ्याच शोधला पण नाही घावला. शेवटी मग हा माझ्याकडे चमचा होता तो वापरला. शेवया छान भाजून झाल्या की त्याच्यामध्ये
गरम केलेलं दूध घातलं. तुम्हाला जसं घट्ट किंवा पातळ पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही दूध घालू शकता. तर मी इथं पहिल्यांदा थोडंसं दूध घातलेलं आहे आणि मला अजून गरज वाटली म्हणून थोडंसं अजून घातलेलं आहे. नंतर 2 छोट्या वाट्या मी साखर घातलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार, गरजेनुसार घालू शकता. वेलची पावडर घातलेली आहे. मी ड्रायफ्रूट वापरलेले नाही. तुम्ही वापरले तरीसुद्धा चालतंय. नंतर झाकण ठेवून थोडंसं लो फ्लेमवरती आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळानंतर बघू शकता मस्त अशी शेवयाची खीर तयार आहे. कुठेही काही करपलेली वगैरे अजिबात नाही. तर बघू शकता मस्त अशी शेवयाची खीर तयार आहे. बाकीच्या भांड्यांमध्ये सुद्धा मी काहीतरी बनवून नक्की दाखवेन. आता नवीन भांड्याची घडी मोडायची म्हटल्यावर काहीतरी गोड केलं पाहिजे म्हणून मी शेवयाची खीर केली. आता शेवयाची खीर पटकन सर्व्ह करते आणि तुम्हाला जाता जाता पुन्हा एकदा एक आठवण करून देते. डिस्क्रिप्शनमध्ये सर्व लिंक आहे. तुम्ही तिथं जाऊन तुमच्या आवडीची भांडी ऑर्डर करू शकता. ऑर्डर करताना फक्त रेश्मा 12 हा कोड लावायला विसरू नका आणि जाता जाता सबस्क्राईब करा बरं का.